आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी PhD बाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात बोंबठोक आंदोलन करण्यात आलं। इचलकरंजी शहरामध्ये आज गांधी पुतळा चौकामध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये PhD शिकून मुले काय दिवा लावणार असा शब्द वापरला होता। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अजित पवार यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत। याच अनुषंगाने आज शहरातील मनसे विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। तसेच त्यांच्या पोस्टरला काळे फुले मारून निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच बोंबठोक आंदोलन करण्यात आलं। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। अजित पवार हे संवैधानिक पदावर रुजू आहेत। त्यांनी बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे। याआधी धरणामध्ये पाणी आहे का याच्यावर त्यांनी अपशब्द वापरला होता। यावेळी सुद्धा अजित पवारांच्या विरोधात निदर्शने झाली होती। पुन्हा विद्यार्थी PhD करून काय दिवे लावणार असा शब्द वापरल्यामुळे अजित पवारांच्या विरोधात निदर्शने घोषणा सुरू झाल्यात। आज मनसेही आक्रमक झाली आहे। अजित पवार यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी असं आवाहन मनसेने केलं। जर त्यांनी माफी मागितली नाही तर अजित पवार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष सचिन दरिबे, कामगार सेना तालुका अध्यक्ष महेश शेंडे, उपतालुका अध्यक्ष दीपक पवार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ऋषिकेश पाटील, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष विशाल पाचापुरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी एक विधान केलं होतं की PhD करून काय दिवे लावणार काय। तर या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की PhD करून कुणी दिवे लावलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD करून या महाराष्ट्रामध्ये संविधान लिहिलेलं आहे आणि असे कित्येक असे महान पुरुष या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांनी PhD करून या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम केलेलं आहे, ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे। आणि या 12वी नापास जर या नेत्यांनी PhD करून दिवे लावायचं जर असं म्हणणं असतील तर यांचा लवकरात लवकर राजीनामा घेतला पाहिजे ही आमची विनंती आहे। मनसे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी PhD करून मुलं काय दिवे लावणार आहेत का असं विधान केलं होतं। अजितदादांना एकच सांगणं आहे की या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचं संविधान लिहिलं आणि कित्येक जण असे PhD करून पुढे गेलेले विद्यार्थी आहेत। स्वतः अजितदादा 10वी नापास आहेत आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांनी जर का असं विधान करत असतील तर ते विद्यार्थ्यांचं मनोबल कमी करण्याचं काम ते करत आहेत आणि अशा उपमुख्यमंत्र्यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा असं आमची मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं मागणी आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही